त्याची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण आम्ही देऊनच टाकू. पण जरांगेंना मुंबईकडे कूच करताना कुठेतरी सरकार मागे पुढे करते आहे, म्हणजे त्यांची शपथ घेतानाचा विचार त्यांनी केला नाही का? कारण आंदोलन पुन्हा पेटत आहे. काय म्हणाले यावर? कसं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शब्दाचे पक्के आहेत आणि जनाधार असलेले नेते आहेत, कृतिशील नेते आहेत. आपल्याला माहीत असेल की अगोदर लोकांना शासनाच्या दरबारात जावं लागत होतं, पण हा पहिला मुख्यमंत्री असा आहे की त्यांनी सरकार आपल्या दारी, लोकांच्या दरबारात, लोकांच्या दारी आणण्याचं काम त्यांनी केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. एका जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शपथ घेतली होती की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. तर शिवांची शपथ घेतल्यानंतर कमीत कमी जरांगेंचा विश्वास ठेवायला पाहिजे होता. जरांगेंचा शिवाजीवर विश्वास आहे, एकनाथजी शिंदे हे देखील. जरांगे म्हणतात 7 महिने झाले. नाही होईल ना, 40 दिवसाचा काही आंदोलनामध्ये असा वेळ देऊन चालत नाही. मागासवर्गीय आयोगानं देखील फटकारलं होतं जरांगेंना. अशा प्रकारचं वेळ देणं उचित नाही आहे. आता मागासवर्गीय आयोग तपास करते आहे, कामाला लागला आहे. तेव्हा कमीत कमी सरकारची जी भूमिका आहे, एकनाथ शिंदेजींनी शिवबांची शपथ घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मराठा समाज आरक्षण मिळवून देईल ही भूमिका स्पष्ट केली. तर विश्वास ठेवायला पाहिजे होता ना. क्युरेटिव पिटिशन सुप्रीम कोर्टात आपलं ॲक्सेप्ट झालेली आहे. तेव्हा यांनी सरकारने काही निर्णय घेतला तरी शेवटी सुप्रीम कोर्टचा निर्णय काय त्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जरांगेंनी मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवावा. शिवबांची शपथ घेतलेला मुख्यमंत्री आहे. आरक्षण म्हणजे रद्द होणार नाही अशा प्रकारचं टिकाऊ आरक्षण ज्याला आपण म्हणतो, ते टिकाऊ आरक्षण देण्याचं धोरण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषित केलेलं आहे. त्याप्रमाणे मनोज जरांगे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या या शपथेवर विश्वास ठेवून आपल्या आंदोलनाची भूमिका ठरवावी अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. धन्यवाद. जय हिंद.